हाय हॅलो नमस्कार ताईंनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन मिनी व्लॉगमध्ये मी तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान जावो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते। तर बघा ताईंनो, आज मी इकडे माझं घर साफ करायला काढलेलं आहे। आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवणं हे गृहिणीचं प्रथम कर्तव्य असतं। तर बघा, आपण रोजचा झाडू मारतो, लादी पुसतो, पण अशा काही हेवी वस्तू असतात की म्हणजे कपाट, त्याच्यानंतर सोफा वगैरे, तर त्या आपल्याला रोज रोज पुढे ओढता येत नाहीत, पण त्या 15 दिवसातून महिन्यातून एकदा अशा पुढे ओढून त्याच्या पाठीमागे जमा झालेली घाण, कचरा, धूळ, जाळी जळमटं, म्हणजेच बघा, मुलं देखील आपले छोटी असतात घरात, त्यावेळेस अशा फ्रीजच्या मागे, कपाटांच्या मागे, टेबलच्या मागे काही ना काहीतरी खेळण्याच्या वस्तू टाकतच राहतात। त्यामुळे तिथे खूप जास्त प्रमाणात असा कचरा साठून राहतो। त्याचबरोबर आपले कबड म्हणा, फ्रीज, याच्यावरती आपण जे काही सामान ठेवतो तर ते देखील व्यवस्थित झाडून पुसून ठेवणं गरजेचंच आहे। तर अशा प्रकारे मी माझ्या घरातील सगळी जी क्लिनिंग आहे ती 15 दिवसांनी, महिन्यांनी करत असते। याला डीप क्लिनिंग असं मी बोलते। तर रोजची तर आपली लादी पुसून झाल्यानंतर डस्टिंग वगैरे नॉर्मल असतेच, पण ही जी डीप क्लिनिंग असते ती आवश्यक असते। कारण बघा, आपल्याला पूर्वीपासून सांगितलेलं आहे किंवा आपण ऐकत आलेलं आहे, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास कायम असतो। म्हणजे जिथे हात फिरे तिथे लक्ष्मी वसे असं म्हटलं जातं आणि लक्ष्मी त्याच घरामध्ये टिकून राहते किंवा स्थिर राहते की ज्या घरामध्ये स्वच्छता, टापटीपणा असतो, अडगळ नसते, शांतता असतं, भांडणं नसतात, सुखासमाधानाने आणि आनंदाने ते घर नांदत असतं। तर बघा, अशा पद्धतीने इकडे मी हा जो शॉर्ट व्हिडिओ आहे तो तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर आपल्या घरातील जे काही अडगळीचं सामान आहे, जे आपल्याला यूज होत नाही, चांगलं असेल तर तुम्ही दुसऱ्या कोणाला वापरण्यायोग्य व्यक्तीला द्या, नसेल ते चांगलं तुटलेलं असेल तर ते फेकून द्या। तुमचे जुने कपडे असतील तर ती जी मिठाचं पाणी असतं त्याच्यामधून काढून तुम्ही ती देऊ शकता दुसऱ्यांना, पण अशीच कपडे कधी कोणाला देऊ नका। तर बघा, अशा पद्धतीने माझी सगळी आता ही रूमची क्लिनिंग झालेली आहे, ती मी तुमच्यासोबत शेअर करते। तर बघा ताईंनो, हा जो आपला मिनी व्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला, आणि तुम्हाला जर याचा फुल व्हिडिओ स्टेप बाय स्टेप पाहायचा असेल तर मी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती अपलोड केलेला आहे। या शॉर्ट व्हिडिओच्या खाली मी त्याची लिंक देत आहे, अवश्य तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तरच लाईक करा।